हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे पॅशन फ्रूटचं सरबत. तर आता आपण हे पॅशन फ्रूट घेऊया आणि कट करूया अगोदर मधून. तर अशा प्रकारे मधून कट करून घ्यायचं आहे आणि मधला जो भाग आहे त्याचा आपल्याला सरबत बनवायचा आहे. तर अशा प्रकारे कट करून घेऊया. ही थोडीशी बावलेली आहेत, 2-3 दिवस झालेत त्याच्यामुळे. तर आता आपण जो मधला भाग आहे, जो गर आहे त्याचा, तो काढून घेऊया, जे बिया आहेत त्या. आणि खूप छान टेस्टी सरबत होतं हे, खूप छान लागतं. आणि हे आपण असंच पण खाऊ शकतो. ह्या ज्या बिया आहेत त्या फ्रेश जर असेल तर अगदी भरलेलं दिसतं आपल्याला ते, आणि खूप रस पण असतो त्याच्यामध्ये. तर आता ह्या ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकून खाल्लं तर खूप छान लागतं. तर आता मी सरबत बनवते याचं. तर ह्या सगळ्या ज्या बिया आहेत त्या अशा प्रकारे अगोदर काढून घेते, वेगळ्या करून घेते त्याच्यामधल्या, आणि नंतर मग त्याचं आपण सरबत बनवायला घेऊया. तर ह्या अशा मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्या आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जरासं फिरवून घेणार आहे. थोडंसं पाणी घालणार आहे इथे, कारण त्या सुकलेल्या आहेत, जराशा रस नाही आहे जास्त त्याच्यामध्ये. तर इथे मी फिरवून घेते मिक्सरमध्ये छान असं, आणि इथे थोडीशी साखर पण घालून घेते अगोदरच. आणि बघा अशा प्रकारे फिरवून घेतलेलं आहे. आता आपण हे छान असं गाळून घेऊया, कारण ज्या बिया आहेत त्या आपल्याला याच्यातल्या मधल्या काढायच्या आहेत, किंवा अशा तुम्ही खाल्ल्यात तरी चालेल. तर ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं अजून पाणी घालणार आहे आणि हे पूर्ण त्याचा रस जो आहे तो व्यवस्थित काढून घेणार आहे. आणि आता हे आपलं सरबत तयार झालेलं आहे, अशाच गाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही चिमूटभर मीठ टाकलं तरी चालेल, खूप छान टेस्ट लागते. तर हे सरबत नक्की करून बघा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.